ठाणे व मुंबई शहरातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव असलेला उत्सव म्हणजे संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी उत्सव। संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखं नाते आहे। संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात। 2006 पासूनच सातत्याने मोठ्या जोशामध्ये आणि उत्साहात सर्वजण संकल्प प्रतिष्ठानतर्फे साजरे केले जातात। सर्व सण हे संकल्प 2006 पासून सातत्याने मोठ्या जल्लोषात आणि उत्साहामध्ये सर्व सण संकल्प प्रतिष्ठानतर्फे साजरे केले जातात। त्यातीलच एक उत्सव म्हणजे दहीहंडी उत्सव। या दहीहंडी उत्सवाचे आयोजन शिवसेना उपनेते आयोजक रवींद्र फाटक यांच्यातर्फे येत्या 16 ऑगस्ट 2025 रोजी संकल्प चौक रघुनाथ नगर येथे करण्यात आलेला आहे। संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव 2025 याचे अंदाजे हे 20वे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख 21 लाखांचं पारितोषिक या उत्सवात दिलं जाणार असून ठाणे व मुंबई उपनगरात सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन 9 थर लावून सलामी देईल। त्या पथकाला 11 लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल आणि त्यानंतर 9 थर लावणाऱ्या पथकांसही लाखोंची बक्षिसे देण्यात येतील। याबरोबरच इतर गोविंदा पथकास देखील संबंधित रोख रक्कम सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। गोविंदांच्या सुरक्षेची विशेष काळजी देखील आयोजकांकडून घेण्यात आली असून सेफ्टी किट, जॅकेट तसेच सेफ्टी रोप, हेल्मेट यासहित सुरक्षिततेकरता वैद्यकीय उपचाराकरिता उपयुक्त अशा उपाययोजना दिल्या जाणार असून गोविंदासाठी भोजनाची विशेष सोय देखील करण्यात येणार आहे। नाही, दरवर्षी आम्ही गोविंदा पथक आणि गोविंदाचे मंडळ ह्या दिवसाची वाट बघत असतात आणि संकल्प प्रतिष्ठान हे 20वं वर्ष साजरं करत आहे आणि आम्ही प्रत्येक गोविंदाला मान सन्मान देण्यासाठी आमचं मंडळ प्रयत्न करत असतं आणि त्यांना चांगला सुविधा ते वर्षभर 6 महिने 8 महिने मेहनत करत 2-2 महिने आधी मेहनत करत असतात। जे गोविंदा छोटे गोविंदा असतील, मोठे गोविंदा असतील आणि त्याच्या पाठी ते मेहनत करत असतात। त्यांचा काहीतरी उद्या 16 तारीखला त्याचा परफॉर्मन्स म्हणजे त्यांचा आता समजा त्यांनी 2 महिने 3 महिन्याची मेहनत केली आहे, त्या मेहनतीला चीज देण्यासाठी आम्ही संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो दहीहंडी उत्सव। त्याच्यामध्ये त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे। ते प्रत्येकजण आपलं दरवर्षीप्रमाणे येऊन आपला जेवढे थर 7 थर असतील, 8 थर असतील, 9 थर असतील लावायचा प्रयत्न करतो। बघा, विश्वविक्रम करणाऱ्याला आम्ही 21 लाखाचं प्राईज देणार आहे विमानामध्ये आणि ठाण्यामध्ये सर्वप्रथम जो 9 थर लावेल त्याला आम्ही 11 लाखाचं प्राईज आहे आणि बाकी 8 थर असतील, 7 थर असतील, 7 थर। त्याचबरोबर खास महिलांसाठी पण बक्षिसं ठेवली आहेत। 3 हंड्या ठेवल्या आहेत। मुंबईसाठी 1 ठेवली आहे, ठाण्यासाठी 1 ठेवली आणि महिलांसाठी 1 आहे। दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठान 3 दहीहंड्या खेळ करत असतो आणि सगळ्यांना मान सन्मान देत असतो। दरवर्षी 200 ते 250-300 गोविंदा इथे सहभागी होत असतात आणि सगळ्यांना आम्ही प्रयत्न करतो सगळ्यांना बक्षिसं मिळावी, सगळ्यांना त्यांचा मान सन्मान व्हावा हे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असल्यामुळे प्रत्येक गोविंदाला मान सन्मान दिला जातो। ह्या वर्षी मला वाटतं गेल्या वर्षापासून आपले हास्यजत्राची टीम अमित अडकड आणि त्यांच्या सर्व टीम गेल्या वर्षापैकी त्यांचं 2रं वर्ष आहे। मला वाटतं संपूर्ण टीम या वर्षी पण त्यांची असेलच आणि मराठी कलाकार सगळेच या स्टेजवरती परफॉर्मन्स करणार आहेत। आता त्यांची नावं तुम्हाला हळूहळू उद्यापासून मिळाले जातील। त्याचबरोबर हिंदीमधील माझे सर्व मित्र जे दरवर्षी येत आहेत ते दरवर्षी येणारच आहेत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नवीन आणि वाढत जाणार आहेत। त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब आणि सर्व माझे सहकारी मंत्री आमदार या मंडळाला भेट देणार।